परंतु आता सर्व निघून गेल्यानंतर काय फायदा या सर्व दौऱ्याला? मला वाटत नाही काही वांजोटा दौरा हा राहील. एवढं सगळं ज्या दौऱ्यामुळे ज्या नेत्याच्या हातात काहीच नाही त्याची प्रत्येक पक्षातला माणूस दखल का घेतोय? आता मला असं वाटतं की सर्व निघून गेल्यानंतर दौऱ्यामध्ये काही अर्थ प्राप्त होत नाही. एक तर हातातलं सर्व निघून गेलं, हे अगोदरच जर दौरे केले असते तर मला असं वाटतं की चित्र जरा वेगळं राहिलं असतं कदाचित. परंतु आता सर्व निघून गेल्यानंतर काय फायदा या सर्व दौऱ्याला? मला वाटत नाही काही वांजोटा दौरा हा राहील. वांजोटा दौरा 100%. असं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मला एक कळत नाही की इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा पक्ष संपला, इकडे तर म्हणता उद्धव साहेब घरातून बाहेर पडत नाही, इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा दौरा वांजोटा आहे. मग एवढं सगळं ज्या दौऱ्यामुळे ज्या नेत्याच्या हातात काहीच नाही त्याची प्रत्येक पक्षातला माणूस दखल का घेतोय? याचा अर्थ उद्धव साहेब ठाकरे हे जळी स्थळी काष्टी पाषाणी विरोधकांच्या नजरेसमोर दिसतात आणि म्हणून उद्धव साहेबांनी गेली 10 वर्ष विरोधक कितीही त्यांच्यावर टीका करू देत, पण 10 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या लोकांची झोप खराब केलेली आहे, या लोकांची झोप उडवलेली आहे. आणि म्हणून उद्धव साहेब कितीही उद्धव साहेबांच्यावर टीका केली तरी उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हे राजकारण करू शकत नाही, हे महाराष्ट्राला माहित आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.